हॅलो ऑल ऑफ यू, मी वैद्य सानिया. मला कधीही वाटलं नव्हतं की आपण ह्या विषयावर बोलत असू. अनेकांना अनेक वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते, पण हल्ली गेल्या काही वर्षांमध्ये एका वेगळ्याच गोष्टीची भीती आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि ती म्हणजे खाण्याची. तर मित्र हो, आपल्या आजी आजोबांनी ज्या गोष्टी खाल्ल्या, आपले आई वडील ज्या गोष्टी खातात, ज्या गोष्टी ट्रेडिशनली चालत आलेल्या आहेत, परंपरागत आहेत, त्या आपल्या खाण्याचा, खाद्य संस्कृतीचा खूप पूर्वीपासून भाग आहेत. त्या गोष्टी खायला योग्य वेळेत आणि योग्य पोर्शनमध्ये खायला अजिबात घाबरू नका. सो त्याला एक महत्त्वाचा आणि एक चांगला एव्हिडन्स असा आहे की आहार हा रसप्रधान आहे आणि औषध हे वीर्यप्रधान आहे. हा कधी कधी काही कंडिशन्समध्ये किंवा आपल्याला काही आजार झालेला असताना आहार हे सुद्धा औषध स्वरूप वापरता येतं. पण आपल्याला जर काही झालं नसेल आणि आपण स्वस्थ असू तर आहार हा आहाराप्रमाणेच घेतला गेला पाहिजे आणि तो चवीने खाल्ला पाहिजे. कारण आणखीन एक म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसे खाल तसे व्हाल, किंवा यू आर व्हॉट यू ईट. सो तुम्ही जितकं प्रसन्न मनाने, चवीने आणि गोष्टी एन्जॉय करून खाल तेवढं तुमच्या शरीराला ते चांगल्या प्रकारे लाभेल आणि त्याचं न्यूट्रिटिव्ह अब्सॉर्प्शन सुद्धा तेवढ्याच चांगल्या प्रकारे होईल. सो तुम्ही खाताना किंवा कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला खायच्या आहेत त्या पोर्शनचा विचार करून, आपण कुठल्या वेळी खातोय त्या गोष्टी याचा विचार करून आणि आपलं पूर्वीचांना पचलंय की नाही या गोष्टींचा विचार करून खायला काहीही हरकत नाही आहे आणि ते बिनदिक्कतपणाने खा. हॅपी इटिंग. थँक्यू.